आदाब अर्ज़ है MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूँ क़ाज़ी मुहिउद्दीन। ख़बरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की ख़ास खबरों पर। मोटर व्हीकल एक्ट के तहत बनाए गए हिट एंड रन कानून से मुल्क भर के ट्रांसपोर्ट ड्राइवर्स हैं नाराज। मज़कूरा कानून की मनसूखी के मुतालबे पर मुल्की सतह पर शुरू की गई है चक्का जाम हड़ताल। मकामी ड्राइवर्स भी हुए हड़ताल में शामिल। सिडको एनाट के नेहरू गार्डन में MC इंतजामिया ने शुरू की बोटिंग। रियासती वज़ीर अतुल सावे के हाथों किया गया है इस प्रोजेक्ट का इफ्तिताह। अवाम में खुशी की लहर, पहले ही दिन कई शहरियान ने लिया बोटिंग का मजा। साल 2024 है चुनावी साल। इलेक्शन कमीशन की हिदायत पर जिला इंतजामिया ने शुरू कर दी तैयारियां। 18 साल उम्र मुकम्मल कर चुके नौजवान लड़के लड़कियों से होटल लिस्ट में नाम दर्ज करवाने की भी इलेक्शन ऑफिसर ने की अपील। और रोजनामा औरंगाबाद टाइम्स ने कामयाबी के साथ मुकम्मल किया अपना 56 साला सहाफती सफर। 57वें यौम तासीस पर मुबारकबाद देने दफ्तर पर पहुंची सियासी समाजी शख्सियात। साबिक मरकजी वजीर गुलाम नबी आज़ाद ने भी वीडियो कॉलिंग के जरिए दी मुबारकबाद। खबरें तफसील से। मोटर व्हीकल एक्ट के तहत बनाए गए रन एंड हिट कानून से ट्रांसपोर्ट ड्राइवर्स शदीद नाराज हैं। इस कानून की मनसूखी के मुतालबे पर मुल्क गिर सतह पर हड़ताल शुरू की गई है, जिसमें मकामी ड्राइवर्स भी शामिल हुए हैं और उन्होंने अपनी गाड़ियां बंद रखकर चक्का जाम कर दिया। वाज़ेह है कि मरकजी हुकूमत ने नए मोटर व्हीकल एक्ट के तहत हिट एंड रन कानून बनाया है, जिसे नाफिज भी कर दिया गया। इस कानून की मुल्क भर में मुखालिफत की जा रही है। आज बरोज़ पीर मुल्क भर के ट्रक ऑपरेटर्स ने इस नए कानून की मुखालिफत व मजम्मत में चक्का जाम कर दिया है और मुल्क भर के अक्सर शोबेजात व इलाकों की मालबरदारी ठप हो गई है। इस एहतजाज में मकामी ट्रक ड्राइवर्स ने भी अपनी शमूलियत दर्ज करवाई है और अपनी तमाम गाड़ियां खड़ी कर दी हैं। इस नए कानून के मुताबिक अगर गाड़ी को हादसा पेश आता है तो ड्राइवर को सख्त सज़ा और भारी जुर्माना भी आयद किया जाएगा। ट्रक ड्राइवर्स का कहना है कि वो कोई जानबूझकर हादसा नहीं करते और ये कानून उनके लिए निहायत अजियत का सबब बनेगा। इस ड्राइवर मुखालिफ कानून को उन लोगों ने काला कानून करार देते हुए हुकूमत से उसे फौरी वापस लेने का मुतालबा किया, जिसकी यकसुई के लिए मुल्क भर के ट्रक ऑपरेटर्स हड़ताल कर रहे हैं। इत्तलात के मुताबिक फिलवक्त इस एहतजाज में मुल्क भर से 6,50,000 ड्राइवर शामिल हो चुके हैं। इस एहतजाज में शहर की औरंगाबाद गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन हालांकि राज शरीक नहीं भी है, लेकिन इस तंजीम के शहर सदर का कहना है कि ड्राइवर्स ट्रांसपोर्ट बिजनेस की रीढ़ की हड्डी होती है और अगर वो परेशानी में हो तो ट्रांसपोर्ट बिजनेस ठप होकर रह जाएगा। लिहाजा कौमी सतह पर अखिल भारतीय मोटर मालिक संगठन और रियासत में मुंबई महासंघ की हुकूमत के साथ बातचीत जारी है और अगर कोई हल न निकला तो हम भी हड़ताल में शामिल हो जाएंगे। इस तरह की मालूमात भी फैयाज खान ने दी। देखिए, ट्रक ड्राइवरों का जो अपने पास जो समस्या आई है, नया जो कानून आया है भारत सरकार की तरफ से कि गाड़ी का एक्सीडेंट हो जाए और ड्राइवर कभी वहाँ से भाग जाए तो उसको 10 साल की सज़ा होंगी और 7 लाख रुपए उसको जुर्माना होगा। अभी इसमें समस्या ऐसी है कि ड्राइवर तो बोलता भाई एक्सीडेंट हो गया तो सबसे पहले तो उसको वो सीधा पुलिस स्टेशन को भागने की कोशिश करता, क्योंकि वहाँ उसका प्रोटेक्शन होता। गाड़ी कभी वहाँ खड़े करा उन्हें और कभी वो समझो कोई जख्मी है या कोई इंजर्ड है या कोई मतलब, तो ऐसे टाइम में उन्हें जो है तो वो पब्लिक वहाँ जमा होकर उसको मार देती। तो ड्राइवर बोला फिर मेरी जान की क्या, मेरा क्या, फिर वो एक इशू आ रहा। और ड्राइवर बोले भाई इतना रिस्क लेके हम गाड़ी चलाना नहीं चाहते। तो अभी बहुत से ड्राइवर जो है अभी असल में संगठित नहीं है ड्राइवर। यहाँ उत्तर भारत में बहुत ज़्यादा संगठित है, दक्षिण भारत में संगठित है ड्राइवर। तो वहाँ तो ड्राइवर आए ही नहीं अभी कामों पे। आज हमारे पास भी 50% ड्राइवर काम पे नहीं आए। ये ट्रक ड्राइवरों की तरफ से हड़ताल है क्या? ट्रांसपोर्ट नहीं, अभी जो है देखो ट्रांसपोर्ट का अभी इसमें कोई इन्वॉल्वमेंट नहीं है, ये सब ड्राइवरों का है। पर ड्राइवरों के बगैर ट्रांसपोर्ट चल नहीं सकती। कोई भी ट्रांसपोर्ट वाला खुद गाड़ी नहीं चलाता, उसके बाद तो ड्राइवर ही रखना पड़ता उसको जब वो चलता उसका काम। तो ये इसका नतीजा क्या निकलेगा? तभी देखो हमारी जो संगठनाएं हैं, हमारी एक अखिल भारतीय मोटर मालक संगठन है
न्यू दिल्ली में, और बम्बई में महासंघ बोल के एक है, ये गवर्नमेंट से चर्चा कर रही है, गवर्नमेंट को लेटर लिखे हुए है, गवर्नमेंट से बातचीत चल रही है। अब देखो क्या नतीजा निकलता है। आज भी 2 बजे मीटिंग है दिल्ली में, हमारी जो ऑल इंडिया मोटर कांग्रेस है वो दिल्ली में एक मीटिंग कर रही है इस बारे में। सर, इससे ट्रक ड्राइवरों की हड़ताल से तो रोजमर्रा के जनजीवन में तो असर बहुत बड़ा असर पड़ेगा। ड्राइवर नहीं रहेंगे तो कुछ भी माल जाएगा नहीं, कोई भी माल आएगा नहीं। अरे ये तो गवर्नमेंट के ऊपर डिपेंड है ना, गवर्नमेंट क्या डिसीजन लेती। फिर कल का भी समझो, ये गवर्नमेंट समझो भूमिका वो लेती है, अड़मु भूमिका लेती है, तो फिर हमारे पास ट्रांसपोर्ट वालों को भी कोई वो नहीं रहेगा, ऑप्शन नहीं रहेगा। ट्रांसपोर्ट वाले भी जो है तो स्ट्राइक पे चल जाएंगे। फिर इसके बाद हम लोग इन्वॉल्व हो जाएंगे, क्योंकि हमारा अंग है वो, घटक अंग है वो। ड्राइवर बोले तो हमारा इम्पोर्टेंट पार्ट रोल अदा करता है। ये देखो, ये काला कानून लागू कराना सरकार ने, इसके वजह से हम पूरा गाड़ियां रोड पे खड़े कर रहे हैं। हम लाइसेंस तोड़ के हम घर पे जा रहे, हम गाड़ियां नहीं चलाएंगे। ये काला कानून जब तक वापस नहीं होता, जब तक हम गाड़ियां नहीं चलाएंगे। कोई टाइम नहीं, 1 साल लगन दो, 10 साल लगन दो, मगर जब तक काला कानून वापस लेती नहीं सरकार, जब तक हम गाड़ियां नहीं चलाएंगे। बीजेपी हटाओ, देश बचाओ। बोला हा जे मोदी सरकारनं जे कानून काढलेले आहे, हा कानून जो आहे याला आपल्याला हटवायचं रोडवर उतरून। आपल्यासाठी आपला निर्णय भेटावं नाही, ते रोजीरोटी आपले सगळंच बंद होईल ना, याच्यात गरीब मरतंय ना सगळं। तुम्ही किती दिवस हे राखणार आहे हड़ताल? हरताल जेव्हा तर आम्हाला पूर्णपणे निर्णय आमचा भेटत नाही तोपर्यंत हरताल ठेवणार आम्ही। काही हो, बेमुदत संप ठेवू शकतो। संप आहे ते हो, हे जे मोदी साहेबांनी लावलं ना काला कानून, त्याला हमेशा के लिए बंद करा। असं कोणत्या ड्रायव्हर 5,000 7 लाख रुपये त्याला भरायला टाकत आहे। मालक लोक पगार देत नाही। पगार किती होते? पगार 8,000 10,000 बस। हे पगार करीन कोण? तोच टाइमवर पैसे देत नाही आम्हाला, आणि भाड्याचे पैसे भरीन कोण? त्याच्यामुळे आमचं विनंती आहे का हे काला कानून जे ना बंद करून टाका, नाही तर शाळा बाजूला हटून द्या। जोपर्यंत निर्णय भेटत नाही तोपर्यंत हा, हमेशा चालणार रोडवर आहे। ज्याने गाडी रोडवर चालली त्याचंही काम करणार, जे रोडवर गाडी चालली ना त्याचंही काम करणार। का तू ड्रायव्हर आमचा आहे ना, युनियनचा माणूस आहे तू बी, का तू बाहेरचा आहे, ते सरळ चक्का पुढे जाम करून टाक। धन्यवाद। हिट एंड रन कानून को मंसूख करने के मुतालबे पर बिड़किन में भी ट्रक ड्राइवर्स ने आंदोलन किया और एक मेमोरेंडम बिड़किन पुलिस इंस्पेक्टर के सुपुर्द किया। आज 1 जनवरी को बिड़किन तालुका पैठन व अतराफ के गाड़ी ड्राइवरों ने काम बंद का ऐलान किया। ये बंद हड़ताल 3 जनवरी तक जारी रहेगी और 4 जनवरी को पैठन औरंगाबाद रोड पर रास्ता रोको एहतजाज किया जाएगा। इस तरह का एक मेमोरेंडम आज गाड़ी ड्राइवर्स की मुताल्लिका तंजीम जय संघर्ष ग्रुप चालक मालक संगठन की जानिब से बिड़किन पुलिस थाना के एपीआई गणेश सुरैसे को पेश किया गया। इस मेमोरेंडम में कलीदी मुतालबा नया हिट एंड रन कानून रद्द करने का शामिल है, जबकि दीगर मुतालबात में गाड़ी ड्राइवर्स के तहफ़्फ़ुज़ और बहबूद के लिए मनसूबाबंदी और क़वानीन बनाने के मुतालबात शामिल हैं। इस मौके पर अंसार पठान, साजिद नज़ीर शेख, शाहरुख, फरीद शेख, एकनाथ खड़से, लक्ष्मण काकड़े, असलम शेख, सागर पवार और दीगर सैकड़ों गाड़ी ड्राइवर्स और मालिकान मौजूद थे। तो अमित शाह से हमारी गृह मंत्री राज्य के जो उनसे गुजारिश है कि आज एक गरीब ड्राइवर यहाँ पर जमा हुए पुलिस स्टेशन के अंदर निवेदन देने के वास्ते, उनके ऊपर कानून से भी हम रिक्वेस्ट करते ऐसे कानून ना निकाले ताकि ड्राइवर के ऊपर ये बोझ बने, और ड्राइवर के लिए कुछ ऐसी सुविधा निकालना चाहिए। उसका एक्सीडेंट होता है, वो मरता है, कुछ होता है, उसका पैर फ्रैक्चर होता है, उसके परिवार के लिए, उसके बाल बच्चों के लिए कुछ ना कुछ सरकार योजना निकाले, इस बारे में सोचे। क्योंकि आज आप सबको मालूम है 12-15 हजार रुपए में घर कैसा चला सकता, उसके अंदर हमको कितने जगह पैसे बांटना पड़ते, मालक ऊपर से 7 अलग से हमारे को, बराबर है। गाड़ी को कुछ रात में पंचर हुआ, टायर फटा, तो अकेला जंगल के अंदर सिर्फ ड्राइवर तुम्हारी अस्त व्यस्त, मेडिकल हो, पेट्रोल हो, डीजल हो, तुम्हारा अन्न धान्य हो, देश के सभी चीजें के लिए ड्राइवर कांधे पे अपनी जिम्मेदारी लाद के चलता है, फिर भी ड्रायव्हर को कोई पूछता नाही। आमच्याकडे जर पोटापुरते शेतावाड्या असत्या तर आम्ही ड्रायव्हर की केली कशाला असती, आणि 7 लाख रुपये जर दंड भरायची आमची ताकद असती तर आम्हाला ड्रायव्हर की करायची गरज आहे काही। आणि 10 वर्ष 10 वर्षाचा माझा ड्रायव्हर बंधू आहेत, तरुण बंधू आहेत, यांचे 2-2 वर्षाचे लेकर आहेत, हे जर 10 वर्ष जेलमध्ये गेले, यांच्या घरचं काय करायचं? आमची संघटना नाही, आमची एकता नाही, म्हणून आमचा कोणी फायदा उचलतं काही पण। हा कायदा रद्द झालाच पाहिजे, तोपर्यंत ड्रायव्हर गाडी काढणार नाही। बरोबर, चक्का जाम
सिडको एनाट में वाक़ नेहरू गार्डन में एएमसी इंतजामिया की जानिब से बोटिंग शुरू की गई है, जिसका इफ्तिताह आज रियासती वजीर अतुल सावे के हाथों अमल में आया। इस मौके पर शहरियान की भीड़ उमड़ पड़ी थी। वाज़ेह हो कि शहर के सिद्धार्थ गार्डन की तरह दीगर मुख्तलिफ इलाक़ों में क़ायम गार्डन्स में भी साकिनान व शहरियान की दिलचस्पियों और सयाहत के लिए मुख्तलिफ सहूलियात और दिलचस्पी के सामान फराहम किए जा रहे हैं। ये सरगर्मियाँ म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत की तजवीज़ व हिदायत पर रूबअमल लाई जा रही हैं, जिनमें ग्लो गार्डन, नाइट पार्क, म्यूजिकल पार्क जैसी सहूलियात शामिल हैं। सिडको एनेट के बॉटनिकल गार्डन में कुछ ही अरसे पहले बच्चों के लिए मिनी ट्रेन शुरू की गई और जल्द ही खाने पीने के सामान की गैलरी का भी आगाज़ किया जाएगा। इसी गार्डन के पड़ोस में वाक़ नेहरू गार्डन के सरोवर में बोटिंग शुरू करवाने पर एडमिनिस्ट्रेटर ने गौर किया और फिर खानगी तर्ज पर जय बजरंग नामी एजेंसी के जरिए नए साल के आगाज पर पहले ही दिन यहाँ बोटिंग शुरू की गई। इस नई सरगर्मी का इफ्तिताह रियासती हुकूमत के काबीनी वजीर अतुल सावे के हाथों किया गया, जबकि इस मौके पर अरकान असेंबली संजय शिरसाट, प्रदीप जायसवाल, म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत, साबिक कारपोरेटर मकरंद कुलकर्णी, शिवाजी दांडगे, सुनील मीरकर, सरिता घोड़दोरे, डिप्टी कमिश्नर अंदा गायकवाड़, सिटी इंजीनियर ए.बी. देशमुख, के.एम. फालक, गार्डन इंस्पेक्टर विजय पाटिल व दीगर अफसरान मुलाजमीन मौजूद थे। एडमिनिस्ट्रेटर ने अपनी रहनुमाई में शहर के मुख्तलिफ बागात में इस तरह की मुख्तलिफ दीगर सहूलियात व सरगर्मियाँ फराहम करने का खुलासा भी इस मौके पर किया है। कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही, कामं सगळी चांगली होती। मी जी शिकाजींना सांगतो, आपण प्रपोजल द्या। आपलं क्रिकेट स्टेडियमचं जे प्रपोजल इंटरनॅशनल लेवलचं गेलेलं आहे सर, त्याचा पाठपुरावा करून कलाग्राम आपल्याला मिळवून देण्याचा आणि तिकडे स्टेडियमसाठी पैसे मिळवून देण्याची माझी जबाबदारी आहे। मी नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून ते एक इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम तिकडे तयार करायचा पूर्णपणे आपण प्रयत्न करू, हीच आपल्याला सांगतो। पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। नवीन वर्ष म्हणजे इंग्लिश नवीन वर्ष सुरू झालं। त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय मोठा गार्डन असले, एक चांगला उद्यान होतं, परंतु दुर्दैवाने अलीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी या भागातील जे लोकांना सकाळी चांगलं दिसायचं, परंतु संध्याकाळी दुर्दैवाने या ठिकाणी ज्या लोक येणे अपेक्षित होते त्या लोक सोडून दुसरे त्या ठिकाणी वेगळं घटक त्या ठिकाणी सर्व धुमाकूळ घातले होते सर। आणि नंतर आमच्या चर्चा आणि अधिकाऱ्यांचा विचार विनिमय झाल्यानंतर आणि या भागातील सर्व जे रहिवासी, ये साल चुनावी साल है, इसलिए चीफ इलेक्शन कमिश्नर की हिदायत पर इलेक्शन की तैयारियां शुरू कर दी गई हैं। ये इत्तला डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर देवेंद्र कटके ने दी है। इलेक्शन ऑफिसर देवेंद्र कटके ने शहरियान से अपील की है कि ऐसे नौजवान जिनकी उम्र 18 साल मुकम्मल हो चुकी है, उसके बावजूद उन लोगों ने अब तक अपने नाम वोटर लिस्ट में शामिल नहीं करवाए हैं, वो फौरन वोटर लिस्ट में अपने नाम दर्ज करवा लें। आज नए साल की कारकर्दगी का आगाज़ करते हुए उन्होंने अवाम को नए साल की मुबारकबाद पेश की और कहा कि ये साल चुनाव और इंतखाबात का साल होगा। इस मुनासिबत से ज़िले में वोटर लिस्ट में नए नामों के इंदराज के लिए ज़िले के कुल राय दहिंदगान की तफसील, इसी तरह ईवीएम मशीन से मुताल्लिक़ अवामी बेदारी पैदा करने समेत इलेक्शन डिपार्टमेंट भारत सरकार की जानिब से दी गई हिदायत पर काम कर रहा है। उन्होंने इस ज़िमन में मज़ीद मालूमात भी फराहम की। सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आगामी वर्ष म्हणजे आता हे जे वर्ष आहे ते निवडणुकांचं वर्ष असणार आहे। या वर्षामध्ये लोकसभा, विधानसभा या दोन महत्त्वपूर्ण निवडणुका होतील आणि त्याच्या अनुषंगाने आता मतदार नोंदणीची कार्यवाही सुरू आहे। आता जे समरी रिव्हिजनमध्ये आतापर्यंत आपल्याकडे 1,32,876 अर्ज आले होते, पैकी 1,03,860 मतदारांची नावं मतदार यादीमध्ये अद्ययावत करण्यात आली आहेत। याच्यामध्ये नवीन मतदार पण आहेत, काही दुरुस्त्या पण आहेत आणि काही जे स्थलांतरित व्हायचे होते, जे पत्ते नावामध्ये बदल असतील किंवा चुका झाल्या असतील फोटोमध्ये, तर ते करेक्शनच्या संदर्भातली सुद्धा मतदारांचा याच्यामध्ये समावेश आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण सर्व मतदारसंघामध्ये 2-2 व्हॅन्स ज्याच्यावर डिजिटल स्क्रीन्स आहेत आणि साऊंड सिस्टीम आहे,
या व्हॅन्सच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करतो आहे EVMची. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघाला 20 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स देण्यात आलेले आहेत. या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सचा सुद्धा गल्लोगल्ली जाऊन, गावोगावी जाऊन तहसीलदार यांचे पथक ही मशीन घेऊन जातात आणि प्रत्यक्षात नागरिकांना ही मशीन दाखवली जाते, हाताळून पाहता येते आणि ही मशीन कशा प्रकारे काम करते, नेमकं काय करायचं, मतदानाच्या दिवशी कोणती कशा प्रकारची बटणं असतात, कंट्रोल युनिट कशाला म्हणतात, बॅलेट युनिट कशाला म्हणतात, VVPATची स्लिप कशी येते, या सगळ्या गोष्टी पाहता येतात. आणि आमचा असा अनुभव आहे, जे नवीन वोटर्स आहेत ना, हे मात्र त्यांच्यामध्ये उत्सुकता असते मतदार यादीमध्ये एनरोलमेंट करण्यासाठी. परंतु महिला वर्ग जो आहे, ज्याच्यामध्ये विशेषतः नवविवाहित मुली असतील किंवा विवाहयोग्य झालेल्या मुली असतील, यांच्या नावाच्या मतदार नोंदणीमध्ये कुठेतरी उदासीनता दिसते. त्याचं कारण कदाचित मुलीचं लग्न झाल्याच्यानंतर सासरी गेल्यानंतर तिथे तिचं नाव एनरोल करावं अशा प्रकारची भूमिका असू शकते. पण तसं न करता सगळ्याच नवीन मुलामुलींनी त्यांची नाव मतदार यादीत नोंदवली पाहिजेत. कारण आपण केवळ 18 वर्षाचे झालो म्हणजे आपल्याला मतदान करण्याचा अधिकार मिळाला असं होत नाही. तर आपलं नाव मतदार यादीमध्ये असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हा अधिकार केवळ भारतीय नागरिकाला आहे, जो या देशाचा नागरिक आहे आणि 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा आहे, तो त्याचं नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी अर्ज करू शकतो. हा अर्ज करण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे ऑफलाईनमध्ये जाण्याची गरज नाही. आपण घर बसल्यासुद्धा ही प्रक्रिया करू शकतो. कोणत्याच कार्यालयात जायची गरज नाही आपल्याला. आपण वोटर हेल्पलाईन ॲप आपल्या मोबाईलवरून डाउनलोड करायचं आणि त्याच्या माध्यमातून आपण घर बसल्या फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा किंवा मग voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊनसुद्धा आपण मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवू शकता किंवा दुरुस्तीसाठी सुद्धा अर्ज करू शकता. गुज़िश्ता रोज़ वालू सनती इलाके में एक दिलखराश हादसा पेश आया और एक कंपनी में लगी आग में 6 अफराद की जान चली गई। हुकूमत महाराष्ट्र ने महलूकीन के विरसा को फीकस 5 लाख रुपये की माली इमदाद देने का ऐलान किया है। ये इत्तला औरंगाबाद ज़िले के राब्ता वजीर संदीपान भुमरे पाटील ने दी। दुर्दैवाने रात्री वाळूजमध्ये सनसाई कंपनीला आग लागली आणि आग लागल्याच्या नंतर तिथल्या 6 कामगारांचा मृत्यू झाला, 7 जण जखमी झाली। ही दुर्दैवी घटना ही रात्री 1 ते 1:30च्या सुमारास ही घटना घडलेली आणि ही माहिती मला मिळाली आणि माहिती मिळाल्याच्या नंतर सकाळी CM साहेबाचा, मुख्यमंत्री साहेबाचा सुद्धा मला फोन आला आणि कंपनीला मी सकाळी भेट दिली। कंपनीची भेट देऊन पाहणी केली आणि जे काही 6 जण याच्यामध्ये आगीत जे काही होरपळून मृत्यू पावले यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये ही मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे आणि जे काही जखमी असतील त्यांचं सुद्धा शासन खर्च करील। म्हणून मला एक सांगायचं की घटना दुर्दैवी, पण मुख्यमंत्र्याच्या सहायता निधीतून कुटुंबाला जी काही मदत करता येईल ती मदत करण्याचं त्यांनी मला सांगितलं आणि मला वाटतं ही मदत त्यांना देण्याचा लवकर प्रयत्न करू। MIM खवातीन विंग की शहर सदर फिरदौस फातिमा रमज़ानी खान के राब्ता ऑफिस का इफ्तिताह पार्टी के रियासती सदर व MP इम्तियाज़ जलील के हाथों अमल में आया। इस मौके पर पार्टी वर्कर्स व अहदेदारान के अलावा इलाके के साकिनान भी बड़ी तादाद में मौजूद थे। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन को शहर में मज़ीद मुस्तहकम बनाने की गर्ज से पार्टी के रियासती सदर व रुकन पार्लियामेंट इम्तियाज़ जलील ने हाल ही में साबिक़ कारपोरेटर व फ़आल सोशल वर्कर फिरदौस फातिमा रमज़ानी खान को MIM की खवातीन इकाई का शहर सदर नामजद किया, जिसके बाद फिरदौस फातिमा ने खवातीन को इस जमात से जोड़ने और अवामी मसाइल को हल करवाने की गर्ज से भाग दौड़ शुरू कर दी। आज उनके राब्ता ऑफिस का इफ्तिताह MP इम्तियाज़ जलील के हाथों अमल में आया। इस मौके पर शेख रमज़ानी इंजीनियर, साबिक़ ग्रुप लीडर नासिर सिद्दीकी, शहर सदर शारिक नक्शबंदी, पार्टी के कारगुजार रियासती सदर अब्दुल गफ्फार क़ादरी, औरंगाबाद मशरिक़ के शहर सदर मीर हिदायत अली, कारगुजार शहर सदर रूमी नाज, मोहम्मद असरार, मोनिका मोरे, यासर अरफात, साबिक़ कारपोरेटर शेख मुजीब और दीगर ओहदेदारान व वर्कर्स बड़ी तादाद में मौजूद थे।
مجلس اتحاد المسلمین کی جو وومنس ٹیم ہے، جو مہیلا ونگ ہے، وہ الحمدللہ پورے مہاراشٹرا کے اندر بہت مضبوط ہوتی جا رہی ہے۔ اورنگ آباد میں ہم نے فردوس فاطمہ اور مونیکا مورے دونوں کو ذمہ داری دی ہے، اور یقیناً ان کے ذریعے بہت اچھے کام کیے جا رہے ہیں۔ آج رحمانیہ کالونی کے اندر فردوس فاطمہ کا یہ آفس کا انوگریشن کیا گیا ہے، اور اس آفس کے ذریعے وومنس ونگ کو اور مضبوط کیسے کیا جا سکتا ہے، ان کے مسئلے مسائل کو، مہیلاؤں کے مسئلے مسائل کو کیسا حل کیا جا سکتا ہے، گورنمنٹ کی اسکیمز کا زیادہ سے زیادہ فائدہ کیسا پہنچایا جا سکتا ہے، اس کا ایک سینٹرل پوائنٹ رہے گا، تو یقیناً اس سے بہت سارے لوگوں کو فائدہ ہوگا۔ آج رحمانیہ کالونی میں ایم خواتین ونگ کے آفس کا انوگریشن امتیاز جلیل صاحب کے ہاتھوں ہوا ہے۔ جیسے ہم سب لوگ دیکھ رہے ہیں کہ عورتوں کی آبادی بھی مردوں کے شانہ بشانہ عورتیں آج کام کر رہی ہے، باہر نکل رہی ہے، اور آج عورتوں کو سوشیو پولیٹیکل ایکٹیویٹیز کرنے کی بے حد ضرورت ہے۔ خواتین کے اندر بہت صلاحیت موجود ہے، خواتین آگے آئیں، ہم کو جوائن بھی کریں، اور خواتین جو مسائل لے کر آتی ہے، اور جو پردے دار خواتین ہیں وہ ہچکچاتی ہے اپنے مسائل مردوں سے کہنے میں، تو اس لیے ہم نے اسپیشل خواتین کے لیے ہی آج یہاں پر ایک آفس کی شروعات کی ہے، تاکہ وہ بے جھجک بے خوف آ کر اپنے مسائل ہم سے شیئر کریں، اور انشاءاللہ ہم امتیاز بھائی سے ڈسکس کر کے ان کے مسائل کو حل کرنے کی بھی کوشش کریں گے۔ یہاں پر ہماری خواتین ونگ کی پوری ٹیم موجود ہے، یہاں پر روہی ناز شیخ اور زہرا باجی، مونیکا مورے، انکتا، ایمن باجی ہمارے ساتھ موجود ہیں۔ یہ ہم سب مل کر انشاءاللہ تعالی خواتین کے لیے بہتر اور بہترین کام کرنے کی کوشش کریں گے۔ روزنامہ اورنگ آباد ٹائمز نے اپنا 56 سالہ صحافتی سفر کامیابی کے ساتھ مکمل کرتے ہوئے 57ویں پائیدان پر قدم رکھ لیا ہے، لہٰذا ادارے کے ذمہ داران کو مبارکباد دینے کے لیے سیاسی و سماجی شخصیات کی روزنامہ اورنگ آباد ٹائمز کے دفتر پر بھیڑ امٹ پڑی تھی۔ واضح ہے کہ آج سے 56 سال قبل مرحوم عزیز خسرو نے شہر سے روزنامہ اورنگ آباد ٹائمز کی اشاعت شروع کی، اور حالات کا مقابلہ کرتے ہوئے کامیابی کے ساتھ اپنے روزنامے کو عوام کی آواز بنا لیا، جس کے سبب روز افزوں اس کی مقبولیت میں اضافہ ہوتا گیا، اور ان کے اس دار فانی سے کوچ کر جانے کے بعد ان کے فرزندان شعیب خسرو، شکیب خسرو اور زہیب خسرو نے اپنی والدہ کی رہنمائی میں اخبار کا یہ صحافتی سفر جاری رکھا، اور دور جدید کے تقاضوں کو پورا کرتے ہوئے علاقے مراٹھواڑہ ہی میں نہیں بلکہ پوری ریاست میں پرنٹ میڈیا میں اردو اخبار کی حیثیت سے اونچا مقام حاصل کر لیا۔ اس اخبار کی اشاعت کے 56 سال مکمل ہو گئے، اور اب ادارے نے 57ویں پائیدان پر اپنا مضبوط قدم آگے بڑھایا ہے۔ چونکہ یہ اخبار عوام کی پہلی پسند بن چکا ہے، لہٰذا اس کے یوم تاسیس پر شہر کی سیاسی سماجی شخصیات کے علاوہ دیگر شہریان نے دفتر پہنچ کر خسرو برادران اور ان کے اسٹاف کو مبارکباد دیتے ہوئے مستقبل کے لیے نیک خواہشات کے نذرانے پیش کیے اور اپنی محبتیں ان پر نچھاور کیں۔ سابق مرکزی وزیر غلام نبی آزاد نے ویڈیو کالنگ کے ذریعے اخبار کے چیف ایڈیٹر شعیب خسرو سے رابطہ کیا اور انہیں اخبار کی سالگرہ پر مبارکباد پیش کی۔ ان کی یہ کال حاضرین کو سنائی گئی۔ ضلع اورنگ آباد کے ایم پی امتیاز جلیل کے علاوہ این سی پی کے سینئر قائد کمال فاروقی، بیرسٹر عمر فاروقی، لیاقت اللہ صدیقی، اشفاق الحسن صدیقی، متین احمد خان، سابق کارپوریٹر محسن احمد خان، شیخ نیر، میر ہدایت علی، خان مہرالنساء عرف موٹے بھابی اور دیگر سیاسی جماعتوں و سماجی تنظیموں کے قائدین نے بنفس نفیس ادارے پر پہنچ کر ادارے کے ذمہ داران کو مبارکباد پیش کی۔ اسی طرح سے موجود سیاسی قائدین نے حاضرین سے خطاب کیا۔ امریکن فیڈریشن آف مسلمز آف انڈین اوریجن نامی بین الاقوامی تنظیم کی جانب سے شہر میں منعقدہ 2 روزہ تعلیمی کنونشن کا گزشتہ روز اختتام عمل میں آیا۔ یہ پروگرام مولانا آزاد ریسرچ سینٹر میں منعقد کیا گیا، جس کی صدارت ایف می کے صدر علی قریشی نے کی۔ اس تقریب میں مولانا آزاد یونیورسٹی کے وائس چانسلر اسلم پرویز مہمان خصوصی کی حیثیت سے شریک تھے۔ پروگرام کے آغاز پر منیب شیخ نے قرآن کریم کی چند آیات تلاوت کی
اس کے بعد جلسے کے دیگر شرکا جن میں ڈاکٹر اسلم پرویز، ڈاکٹر محمود صدیقی، مبشرہ فردوس، ڈاکٹر مظہر فاروقی اور دیگر نے بھی حاضرین کی رہنمائی کی۔ اپنے صدارتی خطبے میں علی قریشی نے کہا کہ مسلم قوم کو چاہیے کہ وہ تعلیم کو اپنا ہتھیار بنائیں اور ملک و قوم کی ترقی میں اپنا کردار نبھائیں۔ ڈاکٹر قطب الدین اور شفیع لوکھنڈ والا نے شکریہ کی رسم ادا کی اور پروگرام کا اختتام عمل میں آیا۔ اس 2 روزہ تعلیمی کنونشن میں شہر میں موجود تعلیمی اداروں کے ذمہ داران، طلباء اور شہریان بڑی تعداد میں شریک ہوئے۔ پرتور ضلع جالنہ میں حضرت ابوبکر رضی اللہ تعالی عنہ سوشل اینڈ ویلفیئر سوسائٹی کی جانب سے تعلقہ سطح پر جنرل نالج اور اسلامک کوئز مقابلے منعقد کیے گئے۔ اس جنرل نالج و اسلامک کوئز مقابلے کے لیے کئی مقامات منٹھا، آشٹی، رنجنی، ساتونا، ورپھل میں امتحانی سینٹرز بنائے گئے تھے۔ پرتور کا سینٹر یہاں ڈاکٹر ذاکر حسین اسکول میں تھا، جبکہ مقابلے کے اس امتحان میں مجموعی طور پر 1100 طلباء شریک ہوئے۔ امتحانات کے لیے 2 گروپ اے اور بی بنائے گئے تھے۔ اے گروپ سے 250 اور بی سے 580 طلباء امتحان میں شامل ہوئے، جبکہ امتحانات کے آرگنائزرز میں شیخ عبداللہ سر، نصیر خطیب سر، شفیق دیشمکھ سر، طارق صدیقی، عمر عمودی، عارف سر اور حضرت ابوبکر صدیق سوشل اینڈ ویلفیئر سوسائٹی کا پورا گروپ شامل تھا۔ سبھی نے بھرپور محنت کی اور امتحان کو کامیابی کے ساتھ منعقد کروایا۔ امتحانات کے انعقاد کا مقصد طلباء کی مخفی صلاحیتوں کو اجاگر کرنا اور مقابلہ جاتی امتحانات کے لیے ان میں اہلیت کو پروان چڑھانا تھا۔ امتحانات کے مراکز پر مختلف عوامی و علمی شخصیات نے بھی وزٹ کی، جن میں آئیڈیل ٹیچرز ایسوسی ایشن کے عبدالرحیم، رحیم الدین، رجنی کے نائب سرپنچ شیخ رشید و دیگر کے نام شامل ہیں۔ ہمارے یووا نیتا کپل بھیا آکات، ان کے جانب سے 5001 روپے کا انہیں انعام دیا جائے گا۔ پہلا انعام بھیا کی طرف سے بھی پروتساہن پر یہاں پہ دیا جائے گا، یہ میں گھوشنا کرتا ہوں اور رکتا ہوں۔ جے ہند، جے مہاراشٹر، السلام علیکم، خدا حافظ۔ ہمیں بہت اچھا لگا اور اچھا محسوس ہوا اور ہم نے پیپر بھی اچھے سے دیے۔ پیپر اچھا گیا اور ہال میں جانے کے بعد اچھا محسوس ہوا، اور اسلامی کوشچنس کا پیپر تھا اور اس میں جی کے کوشچن بھی تھے، لیکن اچھا لگا ہم کو پیپرز دے کر۔ بازار ساونگی کے ادنیان کنج کالج کے طلباء کے تحریر کردہ شعری مجموعے پاریجات کے اجرا کے لیے ایک تقریب منعقد کی گئی۔ اس کویتا سنگرہ کا اجرا گزشتہ شنیچر کو منعقد ہوا۔ اس تقریب کی صدارت ادارے کے صدر وجے دوار کنڈے نے کی۔ یہ مجموعہ ادارے کے سیکرٹری بھاؤ صاحب کالے کی تجویز اور حوصلہ افزائی کے سبب وجود میں آ سکا۔ پاریجات میں کالج کے 20 طلباء کی تحریر کردہ کویتائیں اور 2 مضامین اور ساتھ ہی ساتھ 4 اساتذہ کی نظمیں بھی شامل کی گئی ہیں۔ اس تقریب میں مہمان خصوصی معروف قلمکار و شاعر ڈاکٹر للت ادھانے نے رہنمائی کی۔ اسی طرح دیگر شرکا میں نشانہ بازی کی ایوارڈ یافتہ گیتا مسکے اور صحافی سید لال، پروفیسر وائے جھنجھورکر بھی شامل تھے۔ ڈاکٹر للت ادھانے نے شعر و شاعری کے ذریعے سماج کے مثبت و منفی پہلوؤں کو اجاگر کرنے اور تنقید و اصلاح پر مؤثر رہنمائی کی۔ اسی طرح گیتا مسکے نے مستقل مزاجی اور مقصد کی لگن کے ذریعے کھیل کے میدان سے بھی اپنا مستقبل سنوارنے کے گر طلباء کو سکھائے۔ اس تقریب اجرا میں اساتذہ منوج رانے، یوگیتا پارنیر، نتن پوار، رام راٹھوڑ، ورشالی کلکرنی، کرشنا چوہان، جادھو میڈم اور دیگر اساتذہ و طلباء نے کثیر تعداد میں شرکت کی۔ ضلع ناندیڑ کے تلنی تالاب میں مچھلی پکڑنے کے لیے اجازت دینے کے مطالبے پر مقامی مچھیروں نے متعلقہ سہکاری سوسائٹی کے صدر اور سیکریٹری کا گھیراؤ کیا اور اجتماعی طور پر آتم دہن کا اشارہ دیا۔ نئے سال کی اولین ساعتوں میں ناندیڑ ضلع کے تلنی تالاب میں مچھلیاں پکڑنے کے روزگار کے لیے ہمیں بھی ممبر بنا کر ہمیں روزگار دیا جائے، اس مطالبے پر یہاں کے ماہی گیروں نے یہاں سائی بابا مچھی مار سہکاری سنستھا کے صدر و سیکریٹری کا گھیراؤ کیا۔
आया रहे कि नांदेड़ जिले में अहम माने जाने वाले तलनी का यह तालाब जो 217 हेक्टेयर ज़मीन पर फैला हुआ है और इस तालाब से अतराफ के कई गांवों को पानी की फराहमी की जाती है। इस तालाब से मज़कूरा साई बाबा मच्छी मार सहकारी संस्था के जरिए माहीगीरी का बड़ा कारोबार चलाया जाता है। ताहम इस सोसाइटी के सदर और सेक्रेटरी मछली पकड़ने के लिए गंगाखेड़ और जिला परभनी से मजदूर मछेरे लाते हैं और इस तरह ये लोग अपनी ही रोटियां सेकने में लगे हुए हैं और मकामी मछेरों को नज़रअंदाज करने के सबब ये मकामी मछली मार वो माहीगीर बेरोजगारी और फाका कशी पर मजबूर हैं। चुनाचे मकामी भुई समाज की जानिब से मुतालबा किया गया है कि मकामी माहीगीर मजदूरों को बाज़ाब्ता सोसाइटी के मेंबर बनाकर रोज़गार दिए जाएं, वरना वो इंतज़ामिया को इत्तला करके आत्मदहन करके अपनी जान दे देंगे। ये इंतबा यहाँ गोगले गांव के भुई समाज के अफराद ने दिया है। इस धमकी का असर हुआ और सोसाइटी सदर और सेक्रेटरी ने उन लोगों को मेंबर बनाने और माहीगीरी की इजाज़त देने की बात मंजूर कर ली है और इंदराज के लिए फीस भी जमा कर ली गई। आमचा नवरा आहे सभासद, आम्हाला काही देत नाही ते आज 25 वर्ष झाले हे खाऊ लागलेत। आम्ही येऊन परतून चाले, आम्हाला ठिकाणावर उभा सुद्धा टाकू देना आलेता। आता आमची लेकरं बाळा सभासद करून घ्या म्हणलं तर घ्यायना आलेता, मुंबईला लेबर सुद्धा देना आलेता आम्हाला। आता कसं करावं? आता त्याच्या घरातले 3 लोक आहेत, नातू सुना आणि त्याच्या बायका, तर आम्हाला आता काही देणं नाही। आता आम्ही दिले तर बरे आहेत, नाही तर आम्ही आता इथं अमर उपोषणाला थांबतो, नाही तर इथं संस्थेमध्ये सभासद करून घ्यावं आणि आम्हाला रोजगार मिळवून द्यावा। जर आता आम्ही मासेमारी करत असते वेळेस आम्हाला काही अपघात झाला आमचा, तर महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला काहीतरी अनुदान भेटत आहे किंवा त्यांच्यावर अपघात विमा आहे काय आहे, असे सगळं आम्हाला भेटण्यासाठी सभासद म्हणून या हक्काने करून घेण्यात यावे ही मागणी आहे। आंगनवाड़ी मुलाजमीन को सरकारी मुलाजमीन का दर्जा दिया जाए और उन्हें 26,000 रुपये माहाना मानधन दिया जाए। इस मतालबे पर गुज़िश्ता 4 दिसंबर से मुताल्लिक़ा मुलाजमीन की तंजीम की जानिब से हड़ताल जारी है। नए साल के आगाज़ पर मुताल्लिक़ा तंजीम के ज़िम्मेदारान और आंगनवाड़ी सेविकाओं ने ज़िला परिषद दफ्तर पर ज़ोरदार धरना दिया। वाज़ेह है कि अपने मुख्तलिफ मतालबात पर गुज़िश्ता माह 4 दिसंबर से आंगनवाड़ी सेविकाओं ने हड़ताल शुरू कर रखी है। उनकी खिदमात को सरकारी मुलाजमत में शामिल कर लेने, माहाना 26,000 रुपये मानधन अदा किए जाने जैसे कई मतालबात इसमें शामिल हैं। आज नए साल के मौके पर रियासती हुकूमत को उनके मतालबात की जानिब मुतवज्जे करवाने के मकसद से इन आंगनवाड़ी सेविकाओं ने ज़िला परिषद दफ्तर पर धरना दिया और जल्द अज जल्द मतालबात की तकमील न होने पर मंत्रालय का घेराव करने का भी इंतबाह दिया। उन लोगों ने इल्ज़ाम आयद किया है कि उनके इस एहतजाज और हड़ताल के सबब छोटे बच्चों का जो तालीमी नुकसान हो रहा है उसकी तमाम तर जिम्मेदारी हुकूमत पर है। इस धरना आंदोलन में कॉमरेड अभय टाकसाल, तारा बंसोड़े और दीगर ने रहनुमाई की। या अंगणवाडीमध्ये जास्तीत जास्त विधवा महिला आहे, परित्यक्ता आहे, गोरगरिबाच्या महिला आहेत। आयटक संघटनेने लढत जेमतेम कस तरी 10,000 आणलेले आहे आणि महागाई बघितली, आज कांद्याचा लसणाचा भाव बघितला तर त्याच्यामध्ये 10,000 मध्ये आम्ही खायचं काय किंवा मुलांना शिकवायचं काय किंवा घर भाडं द्यायचं करायचं काय आणि तेही वेळेत होत नाही। त्याच्यासाठी आमचा संप आहे। हा संप आम्ही पुकारल्यानंतर मुख्यमंत्री एकीकडनं सांगता की आम्ही तुमच्याबरोबर चर्चा करूया। आयटक या देशव्यापी संघटनेतर्फे गेल्या अनेक दिवसांपासून आयटकच्या ज्या सभासद अंगणवाडी कर्मचारी आहेत आणि कृती समितीच्या विविध घटक संघटनांच्या ज्या सभासद आहेत त्यांनी संप सुरू केलेला आहे। आपण बघितलंय की नागपूरला एक मोठा अभूतपूर्व विराट मोर्चा झाला आणि संप सुरू झाल्यानंतरही अजून सरकारने चर्चा केली नाही। एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी निवेदन स्वीकारलं आणि मुंबईला 20 तारखेला त्यांनी वेळ दिला। वेळ देऊनही एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उपलब्ध झाले नाही आणि ICDS कमिशनर रुबल अग्रवाल यांनी तेल टाकण्याचं काम केलं, धमक्या देण्याचं काम केलं आणि त्यामुळे अशा धमक्याला आयटक भीक घालत नाही। त्या धमकीच्या पत्राला आयटकने जाळण्याचं काम महाराष्ट्रभरात मागच्याच आठवड्यात केलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर जेल भरोची हाक दिलेली आहे आणि त्यामुळे यांच्या जेलमध्ये किती जागा आहेत हे बघणार आम्ही आहोत आज। आणि या ठिकाणी आम्ही भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आम्ही
थोडंसं पोलिसांना सहकार्य म्हणून आम्ही जेल भरोच्या ऐवजी धरणे देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपण बघतायत शेकडोच्या संख्येने या ठिकाणी महिला उपस्थित झालेल्या आहेत. आणि जर पेन्शनचा निर्णय सरकारनं घेतला नाही, जर पगारवाढीचा निर्णय सरकारनं घेतला नाही, तर मंत्रालयाला घेरण्याचं काम देखील आम्ही करू. साल 9 के आगाज पर ट्रैफिक कवानीन की खिलाफवर्जी करने वाले गाड़ी मालिकान के खिलाफ पुलिस ने कार्रवाई की और उनसे 2 लाख रुपये जुर्माना भी वसूल किया. इसी तरह कई गाड़ियां जब्त की गईं. वाज़ेह है कि 31 दिसंबर की शब नए साल के इस्तकबाल की खुशी में जश्न मनाते हुए कई गाड़ी मालिकान ने नशे की हालत में गाड़ियां चलाते हुए ट्रैफिक कवानीन की खिलाफ वर्जियां भी की. पुलिस ने हालांकि इस सिलसिले में पहले ही इंतबाह दे रखा था कि 31 दिसंबर की मुनासिबत से तगड़ा बंदोबस्त रखा गया है. इस दौरान पुलिस ने 460 गाड़ी मालिकान की ब्रीथ एनालाइजर के जरिए जाँच की और कानून की खिलाफ वर्जी करने वाले रक्षा वालों और पटाखाबाजी करने वाली बुलेट मोटरसाइकिलों समेत पुलिस ने 44 गाड़ी मालिकान पर कार्रवाई की और गाड़ियां जब्त कर ली गईं. इसी तरह 323 गाड़ियों पर जुर्माने आयद किए और जुमला 2,86,100 रुपये वसूल किए गए. ये इत्तला ट्रैफिक पुलिस की जानिब से मौसूल हुई है. ये कार्रवाइयाँ पुलिस कमिश्नर मनोज लोहिया, DCP शिलवंत नांदेड़कर, ACP अशोक थोरात, इंस्पेक्टर राजश्री आड़े, राजेश मुटेकर और दीगर अफसरान मुलाजमीन ने अंजाम दी. खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर. मोटर व्हीकल एक्ट के तहत बनाए गए हिट एंड रन कानून से मुल्क भर के ट्रांसपोर्ट ड्राइवर्स हैं नाराज. मज़कूरा कानून की मनसूखी के मुतालबे पर मुल्की सतह पर शुरू की गई है चक्का जाम हड़ताल. मकामी ड्राइवर्स भी हुए हड़ताल में शामिल. सिडको एनाट के नेहरू गार्डन में MC इंतजामिया ने शुरू की बोटिंग. रियासती वजीर अतुल सावे के हाथों किया गया है इस प्रोजेक्ट का इफ्तिताह. अवाम में खुशी की लहर. पहले ही दिन कई शहरियान ने लिया बोटिंग का मजा. साल 2024 है चुनावी साल. इलेक्शन कमीशन की हिदायत पर जिला इंतजामिया ने शुरू कर दी तैयारियां. 18 साल उम्र मुकम्मल कर चुके नौजवान लड़के लड़कियों से होटल लिस्ट में नाम दर्ज करवाने की भी इलेक्शन ऑफिसर ने की अपील. और रोजनामा औरंगाबाद टाइम्स ने कामयाबी के साथ मुकम्मल किया अपना 56 साला सहाफती सफर. 57वें यौम तासीस पर मुबारकबाद देने दफ्तर पर पहुंची सियासी समाजी शख्सियात. साबिक मरकजी वजीर गुलाम नबी आज़ाद ने भी वीडियो कॉलिंग के जरिए दी मुबारकबाद. इसी के साथ MCN उर्दू न्यूज़ अब यहीं ख़त्म होती है. कल फिर मुलाकात होगी कुछ और खबरों के साथ. तब तक के लिए मैं काजी मुहिउद्दीन आपसे इजाज़त चाहता हूँ. खुदा हाफिज़.